चला तर मग मैत्रिणींनो, आज पटकन होणारा आपण गव्हाच्या पिठाचा एकदम सिंपल असा शिरा बनवूया. तुम्ही कधीही कोणत्याही वेळी याला बनवू शकता. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे. गूळच्या ऐवजी तुम्ही साखर पण घ्यायचं आहे. नंतर तूप घ्यायचं आहे. जेवढं पीठ घेतलं आहे तुम्ही तेवढं तेवढं तूप घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकतात. आणि तूप आहे ना मेल्ट घ्यायचं आहे. सॉलिड तूप अजिबात घ्यायचं नाही. नंतर त्याला खूप जास्त तूप लागतं, म्हणून वितळून घेतलेलं तूप एकदम सोपं असतं. तूप कढईत टाकून पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ टाकायचं आहे. ते छान खरपूस आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. एकदम कुरकुरीत असं करून घ्यायचं आहे. ते छान भाजून झालं की आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढे 2 वाटी इथं पाणी घ्यायचं. 1 वाटी घ्यायचं आहे. ते पाणी टाकून छान मिक्स करायचं. परत दुसरी वाटी टाकायची आहे. गूळ टाकायचा आहे. त्याला परत मीडियम गॅसवरती छान शिऱ्यासारखं भाजून घ्यायचं आहे. मस्त असं गरमागरम शिरा सर्व्ह करायचे. खायला खूप टेस्टी लागतो आणि पटकनही होतो. आणि पहिलं काहीतरी गोड बनवलं म्हणजे आपण देवाला नैवेद्य टाकतो. चला तर मग तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.